तुम्हाला क्रिकेटची आवड कशी काय लागली? बॅकग्राऊंड घरात क्रिकेटचं होतं, कारण माझ्या दोन्ही भावांना आणि बहिणीला आवड होती क्रिकेटची आणि क्रिकेटबरोबर गाणी आम्ही भरपूर ऐकायचो. अच्छा. पण मोठा भाऊ अजित ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता आणि जे घरात डिस्कशन व्हायचं आणि त्यानंतर आम्ही खाली जायचो खेळायला. माझा ऑब्व्हियसली ग्रुप वेगळा होता, आम्ही सगळे लहान लहान मुलं खेळायचो आणि मग भावाचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला ज्युनियर ग्रुपमध्ये रन्स करायचे होते थोडेफार आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बॅटिंग करून त्यांना इम्प्रेस करायचं ऑलवेज ट्राय करायचो. आणि माझं लहानपण साहित्य सहवास कॉलनीमध्ये गेलं. तिकडे 2 मोठ्या बिल्डिंगी होत्या आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रेट जागा होती. मला एकामध्ये इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की तू स्ट्रेट ड्राईव्ह कसा डेव्हलप केलास. मी बोलले की स्ट्रेट ड्राईव्ह डेव्हलप झाला साहित्य सहवासमध्ये. कारण आमच्या इथे एक रूल होता की ना पहिल्या मजल्याच्या वरती जर काय बॉल लागला कुठेही तर बॅट्समन वॉज आउट. अरे बापरे. तर मला सरळ मारण्याची सवय तिकडे लागली आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याची पण, कारण 2 बिल्डिंगच्या मधनं मारायचं होतं ऑलरेडी. हे तुम्ही म्हणजे बिल्डर लोकांना तर आयतं कोलीतच दिलं. ते म्हणणार बघा आम्ही म्हणून असं बांधतो, कळलं कमी जागेत, कारण त्यातनं सचिन घडतात भविष्यातले. हा गमतीचा भाग होता खरं तर. तर सचिन तेंडुलकर म्हणजे एक स्वतःची अशी एक शिस्त असलेला मनुष्य. आम्ही कधी त्यांना चिडताना नाही पाहिलं. त्या प्रश्नांवर सुद्धा मी येणार आहे. तर या व्यक्तीनं तर काही कधी अशी गोष्ट केलेलीच नसेल की कोर्टाची पायरी चढावी लागेल, हो ना सर. पण इकडे कोर्ट आहे ज्याची पायरी तुम्हाला चढावी लागणार आहे आणि त्या कोर्टामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. बघूयात मग आज सचिन तेंडुलकर यांच्यावरती कसा मुकदमा चालणार आहे. नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालतमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेले आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. एक आदर्श खेळाडू, आदर्श नवरा, आदर्श वडील, आदर्श शिंदे. हॅलो, हां सर, हां बोला ना सर. काय? हां सर, उद्या कार्यक्रम आहे ना तुमचा, येतो की मी. काय नाही तुला. हां, तुमचे वडील पण येणार आहेत ना, आनंद शिंदे. हां सर, अँकरिंग करतो मी, काय पण करतो मी. हां चालेल चालेल. ओके 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 सर. तर जवान नवीन उद्याचं मिक्स झालं, सॉरी सॉरी सॉरी. तर आज आपल्याकडे आलेले आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. या कोर्टामध्ये त्यांच्यावर आरोप होणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिन तेंडुलकर यांचं. वेलकम सर, वेलकम. पुन्हा एकदा जोरदार एंट्री झालेली आहे तुमची सर. अजिबात नाही, अजिबात नाही. हा कोणीही यायचं नाहीये फोटो काढायला इथे, अजिबात नाहीये. हे कोर्ट आहे माझं, कळलं ना. अजिबात. सर काय होतं माहिती आहे का सर, इथे धावत धावत येतात, असा कॅमेरा काढतात सर असा, आणि इथे पटकन असा फोटो काढतात पटकन. सर असं ऍडजस्ट करा म्हणजे बरोबर आहे. बरोबर सर, काढू आता. तुम्ही म्हणता तर काढतो जातो सर. बघा सर, मला वाटलं तुम्ही रागवाल मी फोटो काढायला. सर थँक्यू सर. बस बस खतम बा आता. कोर्ट कोर्ट कोर्टची कारवाई सुरू करा. सेल्फी नको. हा हा हा, सॉरी 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 सर. सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तिथे बसा. सर त्याआधी त्या बॅटवर हात ठेवून शपथ घ्या की जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बॅट ज्यावेळेला हातात असते त्यावेळेला ऑलवेज दिलसे काम असतं. पास सर. थँक्यू सर. तुमची शपथ झालेली आहे. एक मिनिट सर. हॅलो, तुझ्या बॅटला हात लावलाय बरं. कोर्टची कारवाई, कोर्टची कारवाई. हा सर, हा सर, हा सर. सर कोर्टाची कारवाई सुरू करण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. एक टप्पा आउट क्रिकेटचे जज आहेत ते सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बिल्ली बावधन यांचं. बावधन, तुम्ही नेमकं कुठचे? बावधनचा मी पुण्याजवळ आहे ना बावधन. तुम्ही पाहिलं नाही का? हो, हा तिकडचा बावधनचा. अच्छा अच्छा. बिल्ली बावधन. आज सचिन सर आले. अरे बापरे देवा,
तुमचा इतका जबरदस्त फॅन आहे सर, मी तुम्हाला काय सांगू, इतका थांबणार आहे 2 मिनिटं त्याला थांब. पण सर मला असं नेहमी वाटते का तुमच्या टाइमला मी ना अंपायर व्हायला पाहिजे होतो सर. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधी मी आउटच नसतं दिलं. इतकं प्रेम करतो सर, म्हणजे तुम्हाला काही झालं तर आउट नसतं दिलं. म्हणून तुम्हाला कोणी अंपायर केलेलं नाहीये आणि सरांना त्याची गरजही नाहीये. तुम्ही बसा. हां तुम्ही बसा सर. हां हे लावलं इकडे. कोर्टाची कारवाई सुरू करूया. हां सर, सचिन तेंडुलकर यांच्यावर पहिला आरोप आहे. सर, तुम्ही फार छान क्रिकेट खेळता. क्रिकेट खेळताना चांगला खेळ करायचा असेल तर कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं असतं, एकाग्रता फार महत्त्वाची असते. असते का सर? असते. मग जर हे खरं आहे, एकाग्रता महत्त्वाची असते, तर लहानपणी तुम्ही मुलांबरोबर जेव्हा खेळायचात तेव्हा समोरच्याला का कन्फ्यूज करायचात करून? शिक्षक करून मी कन्फ्यूज करत होतो. माझे सगळे मित्र इकडे बसले ते ज्यावेळेला वडापाव यायचे त्यावेळेला जरा की वडापाव एखादा इकडे तिकडे पडला तर मला माहिती होतं की ते नेहमी मला म्हणायचे की ना कॅचेस पकडताना आचरेकर सर आम्हाला कॅचेस द्यायचे आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक कॅच ड्रॉप केला तर 2 कॅचेस वाढले लागले. पण वडापाव तर ह्याने कधी ड्रॉप केले नाहीत कसे कधी. मी शिक्षक करायचो पण त्यांना काही फरक नाही पडायचा. पण दुसऱ्याने कॅच पकडू नये असं तुम्हाला नेहमी वाटायचं का? हां, कारण मजा यायची बघायला की ना उन्हात कशी धावपळ व्हायची बाकीच्या मित्रांची. आणि शिवाजी पार्कमध्ये एखादा मुलगा खेळत असेल तर तुम्ही त्याचा डबा खायचा टेंटमध्ये, त्याचं लक्ष विचलित व्हायचं आणि मग तो आऊट व्हायचा तिकडे. आत्ता जो आरोप तुमच्यावर झालेला आहे तो अतुल सरांनी केला, यावर तुमचं काय म्हणणं आहे सर? सरांचा एक नियम होता त्यावेळेला की ना संडेला नेहमी फिल्डिंग प्रॅक्टिस असायची आणि सर म्हणायचे की 7 कॅचेस आणि 7 थ्रोज बरोबर जायला पाहिजे विदाऊट ड्रॉपिंग अ कॅच, आणि थ्रो पण सगळे बरोबर जायला पाहिजेत. तर ते बरोबर नाही गेले तर वाढत राहायचे. त्यावेळेला मी अतुलला ऑलवेज मागे उभं राहून करायचं की कॅच आला की ड्रॉप झाला की वाढले कॅचेस. पण आमचा हा नेहमीच प्लॅन असायचा की ना एक दुसऱ्याला थोडं प्रेशरमध्ये ठेवून अंडर प्रेशर कसं परफॉर्म करू शकतो ह्याची प्रॅक्टिस चालू असायची. पण अतुलने कॅचेस ड्रॉप केले पण वडापाव वगैरे कधी ड्रॉप नाही केले. बॉलर 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 ऑर्डर ऑर्डर काय तुमच्याकडे काय पुरावा आहे? एवढ्या मोठ्या माणसावर तुम्ही आरोप करता. एक मिनिट. हे बघा मी फॅन आहे त्यांचा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. तुम्ही काही केलं तरी रिझल्ट तुमच्या बाजूच लागणार आहे, लक्षात ठेवा. आधीच काय आधीच म्हणजे काय फॅन आहे मी त्यांच्यावर काय आरोप करायचे अशी खूप माणसं आहेत हां जे सचिन झाले असते. हां बोलवायचंय? जोरदार टाळ्याने स्वागत करूया भाऊ सचिन यांचं. भाऊ एवढे फॅन फॅन नाही उधारी बाकी आहे बाकी.